नमस्कार मित्रांनो, निफ्टी गुरुजीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जसं आपण लास्ट टाइम मार्केट ॲनालिसिस केलेलं होतं, काही मध्ये आपण एक शॉर्ट्स काही व्हिडिओ होते त्याच्या माध्यमातून काही बऱ्याचशा गोष्टी मार्केटमध्ये ट्रेड कसा करावा त्या अकॉर्डिंग आपण काही समजून घेतलेल्या होत्या. सो इंटरेस्टिंगली आत्ता जर बघितलं आपण तर मार्केट एका इंटरेस्टिंग मोडवर आहे. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्केट जर एखादं मोमेंटम करतं तर ते बरोबर त्या ठिकाणी स्विंग हाय स्विंग लोज बनवत त्या ठिकाणी मुवमेंट करतं. सो त्याला बेसिकली आपण काही हायर हाय किंवा हायर लोचं फॉर्मेशन आपण असं म्हणतो. सो आज जर आपण बघितलं त्या ठिकाणी तर मार्केटने एक लास्ट टाइम जे मुवमेंट दिलेलं ऑल टाइम हायच्या दिशेने. सो मार्केट एकदम बेसिकली एक ऑल टाइम हाय बनवला ऑलमोस्ट 21,598-99च्या आसपास, आणि तिथून परत मार्केट एक करेक्शन करत खालती आलेलं इथे एक हायर लोचं फॉर्मेशन केलेलं आहे. आणि इंटरेस्टिंगली जे मार्केट आहे ना आता एका इम्पॉर्टंट झोनच्या आसपास आहे किंवा एक इम्पॉर्टंट लेवलच्या आसपास आहे. दिस इज द मेक और ब्रेक लेवल आहे. ओके, मेक और ब्रेक जे इथून पुढे मार्केटमध्ये काय होणार आहे ते आपल्याला ह्या लेवलवरच डिपेंड आहे की मार्केट इथून परत एकदा एक अपसाईडचं मोमेंटम करू शकतं का पुन्हा एकदा एक डाऊनसाईडचं मोमेंटम करू शकतं. अशा लेवलवर मार्केट आलेलं आहे. आपण ते एक समजून घेणार आहोत. सेम जर आपण बँक निफ्टीमध्ये जर समजून घेण्याचा जर प्रयत्न केला, सो बँक निफ्टीमध्ये जे आहे त्या ठिकाणी इथे एक मोठ्या प्रमाणात आपल्याला कन्सॉलिडेशन बघायला भेटतं. जसं मार्केट बँक निफ्टीमध्ये जर बघितलं एक वाईल्ड मूव त्या ठिकाणी आला अपसाईडला, आणि आता सध्या जी आहे बँक निफ्टी एक रेंजमध्येच कन्सॉलिडेशन त्या ठिकाणी करत आहे. सो सेम इथे पण आहे. ही सिच्युएशनमध्ये जर असं आपण एक कन्सेप्ट आहे मार्केटमध्ये त्याला म्हटलं जातं ॲक्युम्युलेशन किंवा डिस्ट्रीब्युशन. ओके, ॲक्युम्युलेशन किंवा डिस्ट्रीब्युशन. जर समजा इंटरेस्टिंगली ह्या लेवलच्या आसपास ॲक्युम्युलेशन असेल तर इथून मार्केट वर जाईल, आणि जर डिस्ट्रीब्युशन होत असेल तर इथून पण मार्केटमध्ये एक फॉल येऊ शकतो. सो इन सेम केस बँक निफ्टी जी आहे ती पण मेक और ब्रेक ह्या लेवलवरच आहे. सो आपण दोघांचंही ॲनालिसिस त्या ठिकाणी करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये एक ॲडिशन पॉईंट असा आहे की उद्याच्याला मार्केटमध्ये म्हणजे आज जे आपण बघतोय, आज हे ॲनालिसिस जे करतोय हे आहे 25 डिसेंबरचं, म्हणजे आज क्रिसमस आहे. सो या दिवशी आपण ॲनालिसिस करतोय आणि मार्केटमध्ये उद्या जे ट्रेड करणार आहोत आपण ती तारीख आहे 26/12, आणि 26/12ला जे आहे त्या ठिकाणी फिन निफ्टीची पण एक्सपायरी आहे. सो फिन निफ्टीचे जे बरेच कंपोनंट्स आहेत ते बँक निफ्टीला पण एक सपोर्टिंग आहेत त्या ठिकाणी. सो अकॉर्डिंगली आपण एक व्यवस्थित लेवलवर जर ट्रेड केला तर आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला फायदा होऊ शकतो. सो ते आपण समजून घेऊ. फर्स्ट आपण निफ्टीला समजून घेऊ. सो निफ्टीमध्ये जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपण इंट्राडे सेटअपवर जर गेलो आपण, सो जसं आपण डिस्कस केलेलं की निफ्टी जे आहे ही मेक और ब्रेक लेवलवर आहे. एक शॉर्ट टाइम फ्रेमवर आपण आलेलो आहोत या ठिकाणी. सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल जी असणार आहे की ते आहे 21,369.45. ओके, कारण ह्या लेवलच्या आसपास जर आपण इथे बघितलं निफ्टीमध्ये काय झालेलं, निफ्टीने ही लेवल ब्रेक केलेली होती, सस्टेन राहायचा प्रयत्न केला पण परत फेल आलं. पुन्हा एकदा एक चांगला 100-150 पॉईंटचा फॉल केल्यानंतर परत एकदा निफ्टीने कालच्या लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये तिथे राईज करायचा प्रयत्न केला. हे लेवलच्या आसपासच परत एकदा त्या ठिकाणी त्याला रेजिस्टन्स भेटलेला. सो आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल जी नियर प्राइस क्लोजिंग झालेली 21,349.40च्या आसपास, तर रिसेंट लेवल जे आहे 21,369.45 ही लेवल राहणार आहे. जर या लेवलच्या वरती निफ्टी जर सस्टेन करू शकली तर आपल्याला इझिली पुन्हा एकदा अपसाईडला मोमेंटम होताना 21,462 21,499 या झोनपर्यंतची रॅली आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकते. ह्या ज्या दोन लेवल आहेत 21,462 आणि 21,499 ह्या पण एक खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. कारण ह्या लेवलमध्ये जे आहे ना सेम जसं ॲक्युम्युलेशन डिस्ट्रीब्युशनचा झोन असतो त्या पद्धतीच्या काही ॲक्टिव्हिटी, पूर्ण ॲक्युम्युलेशन डिस्ट्रीब्युशन नाही म्हणता येणार त्याला, पण ह्या झोनमध्ये एक इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी आहे बायर सेलरचा हा जो झोन आहे, किंवा आपण याला एक इंट्राडे मध्ये जर म्हटलं तर आपण एक नो ट्रेडिंग झोन म्हणू शकतो आपण. की असं नाही की 462ला जर ब्रेक झालं तर तुम्ही इथून एक शॉर्ट 30 पॉईंटच्या टार्गेटसाठी मोमेंटम प्ले कराल. एक कम्प्लिटली त्याला आपण असं म्हणू शकतो की आपला नो ट्रेडिंग झोन असेल. जर आपल्याला ह्या पॉईंटला जर प्रॉपर बाईंगचा ट्रेड भेटला तरच आपण त्या ठिकाणी एंटर करणार, आणि तो ब्रेकआउट कसा पाहिजे, प्रॉपर पाहिजे. जर ब्रेकआउट प्रॉपर नसेल, जसं इथे ब्रेकआउट दिलेला हा प्रॉपर ब्रेकआउट नाही आहे, इथे एक अटेम्प्ट केलेला आहे, सो ह्या केसमध्ये आपण त्या ठिकाणी एंटर करणार नाहीत. तर ह्या काही गोष्टीची आपण तिथे निश्चितपणे प्रिकॉशन घेणार आहोत.
त्यानंतर जर आता हे झालं अपसाईडची प्रोबेबिलिटी, जर आपण डाऊन साईडला जर समजून घ्यायचा प्रयत्न केला, सो इथे एक झोन आहे 21,280 ते एक साधारणतः 21,250. ओके, या 30 पॉईंटच्या झोनमध्ये जे प्रिव्हियसली जर बघितलं आपण या ठिकाणी, तर एक मॅक्झिमम या ठिकाणी बाईंगचा झोन आपल्याला दिसतोय. इथे कंटिन्युअसली त्या ठिकाणी बाईंग अपसाईड मोमेंटम झालेलं आहे. सो या झोनमध्ये जर प्राइस गॅप डाऊन झाली आणि ह्या झोनमध्ये जर ओपन होते, आपण इथे कुठलीही घाई गडबड करणार नाही. जर आपल्याला इथे फ्लॅट किंवा इथे रेजिस्टन्स घेऊन परत खालती येताना दिसलं तर एक प्रॉपर सेलचा ट्रेड बनवू शकतो. पण जर मार्केट डायरेक्ट ह्या एरियामध्ये जर ओपन होत असेल तर तिथे कुठल्याही प्रकारची ट्रेडमध्ये एंटर व्हायची गडबड करू नका. वेट करा प्रॉपर. जर अपसाईड परत दिसत असेल तर ठीक आहे, आपण अपसाईड प्लॅन करू शकतो. छोटासा स्टॉप लॉस बसतोय. पण हा जर झोन एकदा ब्रेक झाला या ठिकाणी, ओके, विथ प्रॉपर ब्रेकडाऊन जर झाला, तर आपल्याला निश्चितपणे निफ्टी जे आहे 21,138 ह्या लेवलपर्यंत येताना दिसेल. आणि इथे एक प्रिव्हियसली एक हायर टाइम फ्रेम होता आणि एक अप ट्रेंड चालत आलेला आहे. सो निश्चितपणे तो ट्रेंड जो आहे ना, हा टेस्ट झालेला नाहीये. सो निफ्टी पुन्हा एकदा त्या ट्रेंडकडे रिटेस्ट करायला त्या लेवलला येऊ शकते. तो झोन आहे ऑलमोस्ट 21,100 ते 21,075 या लेवलच्या आसपास, आणि एक 21,058 हा एक सपोर्ट लेवल त्या ठिकाणी आहे. हा ट्रेंड जर मोठा ट्रेंड फॉलो होतोय, आय थिंक 1 आवर और 4 आवरच्या टाइम फ्रेमवर तो एक आपल्याला क्लिअर दिसतोय. सो त्या अकॉर्डिंग ती ट्रेंड लाईन आपण त्या ठिकाणी प्लॉट केलेली आहे. सो हे जे झालं निफ्टीचं. आता जर बँक निफ्टीमध्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर बँक निफ्टीची जी क्लोजिंग आहे ही झालेली आहे 47,491.85 या लेवलच्या आसपास. सो इथून जर बघितलं आपण, एक खूप मोठा आहे असा एक ट्रेडरचा बायर सेलरचा एक झोन आहे. तो खूप मोठा एक ऑलमोस्ट एक 100 पॉईंटचा तो झोन आहे. दॅट इज अराउंड 47,650 ते 47,550. ओके, इथे दोन ऍक्टिव्हिटी मला स्पॉट झालेले आहेत. जसं इथे बघितलं तुम्ही, एक ब्लॅक शेड मध्ये पण मी मार्किंग केलेली, आणि इथे एक पिंक झोन आहे ज्याला मी प्रिव्हियसली मॅजिक लेवल किंवा असं आपण ते वर्ड यूज करतो. सो तो झोन आहे. ते दोन्ही आपल्याला इथे दिसत आहेत. जर आपल्याला सेफ प्लेयर जे असतात, तर त्यांनी या ठिकाणी नो ट्रेडिंग झोन म्हणून काउंट करावं. बँक निफ्टीमध्ये वाईल्ड मूव्ज असतात. रिस्क जर घ्यायची असेल, सो ॲक्युरेटली जर आपल्याला हा झोन जर अपसाईडला ब्रेकआउट होताना दिसला, ओके, सो आपण फर्स्ट टार्गेट जे घेणार 47,740च्या आसपास आपण फर्स्ट टार्गेट त्या ठिकाणी घेऊ शकतो. याच्यावरती जी सेकंड लेवल आहे ही ऑलमोस्ट 47,850च्या आसपास एक झोन आहे. ओके, सो हा झोन जर ब्रेक झाला तर इझिली वरतून एक डाऊन ट्रेंडचं चॅनल फॉलो होत आलेलं आहे बँक निफ्टीमध्ये हायर टाइम फ्रेमवर. तर तिथपर्यंत टार्गेट मोमेंटम पण येताना पुन्हा एकदा दिसेल. पण एक इम्पॉर्टंट जर डाऊन साईडचं जर प्रोबॅबिलिटी आपण विचारात घेतली तर 47,421 हा एरिया आहे. इथून पण आपल्याला एक डाऊन साइड वरून एक अप ट्रेंड फॉलो होताना दिसतोय. सो प्राइस तर आता ह्या अप ट्रेंडच्या जवळपास आलेली ऑलमोस्ट, तर परत एकदा प्राइस ह्या लेवलला टेस्ट करायचा प्रयत्न करू शकते. सो जर इथून बाउन्स घेताना दिसली आपल्याला प्राइस, तर ठीक आहे, आपण एक बाईंगचा ट्रेड करू शकतो 47,421च्या लेवल पर्यंत. पण डाऊन साइडला प्रिव्हियसली एक ऑलमोस्ट 4 डिसेंबरला जे मार्केट अनालिसिस केलेली आपण, त्यात ही लेवल डिस्कस केलेली 47,199.40ची. पुन्हा एकदा त्या लेवलच्या आसपास मार्केट आलेलं आहे. हा जर अप ट्रेंड त्या ठिकाणी ब्रेकडाऊन झाला आणि तर लगेच इनिशिएटली डायरेक्ट ट्रेड नका करू. 47,199 खूप इम्पॉर्टंट लेवल आपण बघितलेले. ह्या लेवलच्या आसपास एक ऑलमोस्ट 1 वीक मार्केट काम करत होतं आपलं. ओके, सो हे इम्पॉर्टंट लेवलला मार्केट कसं रिॲक्ट करतं, जर या ठिकाणी प्रॉपर ब्रेकडाऊन होत असेल तर आपण अजून डाऊन साईडला 46,952च्या लेवल पर्यंत आपण टार्गेट प्लॅन करू शकतो. पण या लेवलच्या आसपास जर फॉल्स ब्रेकडाऊन होत असतील, बरेचशा सेलरला ट्रॅप करायचा जर मार्केट प्रयत्न करत असेल आणि मार्केट जर बाउन्स घेताना दिसलं, तर मग बाईंगचा ट्रेड त्या ठिकाणी आपल्याला प्लॅन करावा लागेल. सो आय होप सो तुम्हाला या सर्व गोष्टी कळलेल्या असतील. सो ह्या लेवल्स चार्ट्सवर मार्क करून ॲज इट इज त्या ठिकाणी ट्रेड प्लॅन करा. ओके, सो सध्याला आपण इथेच थांबूयात. थँक्यू सो मच.